मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर एक नवा वाद निर्माण झालाय। या वादाचं कारण दादरमधला हनुमान मंदिर आणि रेल्वेने दिलेल्या नोटिसीवरून हे सगळं राजकारण तापलं। हे मंदिर हटवण्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षाने विरोध केला। आदित्य ठाकरेंनी आज हनुमान मंदिरामध्ये जाऊन आरती केली। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता ठाकरेंच्या पक्षाने पुन्हा हिंदुत्वाचा जो राग आहे तो आळवलाय का? पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे चला अशी हाक दिली आहे का? बघूया या संदर्भातला हा रिपोर्ट काय सांगतोय। 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व? कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का? मग तुम्ही काय सोडलेले आता? अगर कोई राजकीय नेता पुनः हनुमान जी की शरण में आना चाहता है, ईश्वर उनको सद्बुद्धि दे। खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिराला कोणापासून असेल तर भाजपच्या दलालांपासून आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा हिंदुत्वाचा राग। दादरच्या मंदिरासाठी ठाकरे मैदानात। शिवसेना भाजपमध्ये रंगलं धर्मयुद्ध। ठाकरेंना मिळणार हिंदुत्वाची संजीवनी। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा हिंदुत्वाकडे वळण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। त्याला निमित्त ठरलाय दादरमधल्या हनुमान मंदिराचा वाद। दादर पूर्व परिसरात असलेलं 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वेकडून नोटीस बजावण्यात आली। 7 दिवसांच्या आत मंदिराच्या विश्वस्थांनी स्वतः ते पाडावं किंवा रेल्वेकडून पाडण्यात येईल आणि खर्चही वसूल केला जाईल असं या नोटिसीमध्ये म्हटलं होतं। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला जोरदार निशाण्यावर घेतलं। तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वी। 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व? कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का? मग तुम्ही काय सोडलेले आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे। ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हनुमान मंदिरात जाऊन महाआरती केली। खरं पाहायला गेलं तर रेल्वे कोणाचं खातं आहे? भाजपचं। केंद्र सरकार कोणाचं आहे? भाजपचं। नोटीस कोणी दिली? भाजपने। आणि नाटकं कोण करायला आले होते? कोंडीपणा त्यांचा होता तो आपण एक्सपोज केलेला आहे। आपल्याला निवडणुकीच्या वेळी खोट्या बातम्या पसरवतात की वरकोटनी सिद्धिविनायकवर दावा केलेला आहे, या मंदिरावर केलाय, त्या मंदिरावर केलाय, पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिराला कोणापासून असेल तर भाजपच्या दलालांपासून आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आधीच भाजपचे नेते या हनुमानाच्या चरणी लीन झाले। तिकडे रेल्वे प्रशासनानं सुद्धा मंदिर समितीला दिलेली नोटीस रद्द केली। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंदिराचा मुद्दा बनवू पाहणाऱ्या ठाकरेंच्या आंदोलनातली हवा काढून घेत जोरदार हल्ला चढवला। मी एवढंच सांगणार की जे अंतर आपल्या वडिलांचे होऊ शकले नाही आणि वोट जिहादचा आहारी जाऊन लोकसभेत काही जागा अधिक मिळवल्या, परंतु विधानसभेत वोट जिहाद विरुद्ध धर्मयुद्धाचा विजय झाला। आता अक्कल ठिकाणावर आली आहे। पुन्हा हिंदुत्वावर कोणी जर आपलं भक्ती व्यक्त करत असेल तर देवच त्यांना सद्बुद्धी द्यावं। माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात। त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ। ठाकरेंनी भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला। तेव्हापासून भाजपचे नेते ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप करण्याची
एक संधी सोडत नाहीत. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळला. पण गेली अनेक दशकं जोपासलेला हिंदुत्ववादी कोर वोटर दुरावल्याचं विधानसभा निवडणुकीतून समोर आलं. त्यामुळे गेल्या काही दिवसात सॉफ्ट झालेले ठाकरे पुन्हा प्रखर हिंदुत्वाचा अंगीकार करत नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. 1987 सालच्या पार्ल्यातल्या पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या तत्कालीन आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेपासून शिवसेना भगवी व्हायला सुरुवात झाली. आता पुन्हा हनुमान मंदिराच्या मुद्द्याचं निमित्त करून शिवसेना हिंदुत्वाकडे वळतीये का? आणि हे हिंदुत्व ठाकरेंना आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय संजीवनी देणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.